Hello everybody, welcome to Dynamic English Language Institute. I am Vikrant Dove and today we are going to discuss about difference between subject and object. Subject means a person, things, animal doing activity and object means a person, animal, things on which activity is done. सब्जेक्ट म्हणजे काय होते करता आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय होते कर्म. सब्जेक्ट हा स्वतः ॲक्शन परफॉर्म करतो आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते. म्हणजे सब्जेक्टमध्ये तुम्ही बघितलं सब्जेक्ट्स कॅन बी पर्सन थिंग्स अँड ॲनिमल की जे ॲक्शन का करतात ॲक्शन परफॉर्म करतात आणि ऑब्जेक्ट कॅन बी पर्सन ॲनिमल ऑर थिंग म्हणजे ज्याच्यावर यांच्यावर ॲक्शन काय होते अप्लाय होते यांच्यावर ॲक्शन घडते म्हणजे त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे दोन कसे आयडेंटिफाय करायचे सेंटेन्समध्ये आणि याचा उपयोग हा आपल्याला बऱ्याच पुढच्या लेसनमध्ये खूप उपयोगात पडणार आहे. म्हणून सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांचा फरक शिकणं हा खूप महत्त्वाचा आहे. तर बघा आपण काही एक्झाम्पल घेऊन या दोघांचा डिफरन्स आणि त्याचे काही टाईप्स आपण इथं समजून घेऊया. बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. माय ग्रँडफादर हॅज टोल्ड मी अ स्टोरी. माझ्या आजोबाने मला एक स्टोरी सांगितली. तर या सेंटेन्समध्ये माझे आजोबा यांनी ॲक्शन परफॉर्म केलेली आहे म्हणजेच हे काय झाले इथं सब्जेक्ट झाले आणि त्यांनी एक क्रिया केलेली आहे. हे क्रिया कोणावर अप्लाय झालेली आहे माझ्यावर आणि त्यांनी मला काय सांगितलेलं आहे स्टोरी. बघा मी अँड स्टोरी बोथ आर द ऑब्जेक्ट. हे दोन्ही पण काय आहे ऑब्जेक्ट्स आहे. बघा या सेंटेन्समध्ये तुम्हाला दोन ऑब्जेक्ट मिळाले मी अँड अ स्टोरी म्हणजे यांच्यावर माझ्यावर ॲक्शन परफॉर्म केली झाली आणि आणि हे ॲक्शन त्यांनी मला काय सांगितलं त्यांनी स्टोरी सांगितली. बघा दोन ऑब्जेक्ट्स आहे आणि ऑब्जेक्टचेही दोन टाईप पडतात डिरेक्ट ऑब्जेक्ट्स अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स. आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये शिकणार आहोत. थोडंसं मी डिरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टबद्दल तुम्हाला इथं थोडासा एक कन्सेप्ट सांगतो. डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय होते की जो रिसिव्हर असतो आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय होते की ज्याच्यासाठी ते ॲक्शन केल्या जाते. या सेंटेन्समध्ये सांगण्याची ॲक्शन कोणासाठी करण्यात येत आहे माझ्यासाठी म्हणून मी काय झालो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मी काय करत आहे ती जो दुसरा ऑब्जेक्ट आहे तो काय करत आहे रिसीव्ह करत आहो म्हणून स्टोरी काय झाला डिरेक्ट ऑब्जेक्ट. तर बघा आणखी दुसरा एक क्ल्यू आहे त्याच्या थ्रू पण आपण ऑब्जेक्टला फाइंड आउट करू शकतो. आस्क द क्वेश्चन व्हॉट ऑर होम टू द वर्ब द आन्सर विल बी युअर ऑब्जेक्ट. बघा व्हॉटनं आणि होमनं जर आपण प्रश्न केला तर आपल्याला काय मिळतो ऑब्जेक्ट मिळतो. जे काही आन्सर येईल द आन्सर विल बी युअर ऑब्जेक्ट. म्हणजे व्हॉटनं आणि होमनं जर आपण मुख्य क्रियापदाला जर प्रश्न केला तर तुमचं जे काही आन्सर येईल तो राहते आपला ऑब्जेक्ट. चला बघा हीच ट्रिक्स आपण इथं अप्लाय करून बघूया. बघा पहिला प्रश्न करतो मी व्हॉटने. व्हॉट हॅज द माय ग्रँडफादर टोल्ड मी. उत्तर काय मिळालं स्टोरी. आणि होम म्हणजे कोणाला होम हॅज माय ग्रँडफादर टोल्ड अ स्टोरी. उत्तर मिळालं मी. म्हणजे बघा व्हॉटनं आणि होमनं जर तुम्ही प्रश्न केला मुख्य क्रियापदाला म्हणजे मेन व्हर्बला तर तुम्हाला काय मिळतं ऑब्जेक्ट्स मिळतात. आता बघा ऑब्जेक्ट्सचे दोन टाईप्स असतात डिरेक्ट ऑब्जेक्ट्स आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स. या दोघांचा फरक काय आहे आणि एखाद्या सेंटेन्समध्ये आपण डिरेक्ट ऑब्जेक्ट्स आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स कसे फाइंड आउट करणार ते आपण या लेसनमध्ये आपण पूर्ण डिटेल्समध्ये आपण शिकूया. बघा डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय राहते अ डिरेक्ट ऑब्जेक्ट इज अ नाउन ऑर प्रोनाउन दॅट रिसिव्ज द ॲक्शन्स ऑफ द वर्ब डिरेक्टली. बघा हा जो डिरेक्ट ऑब्जेक्ट असतो हा रिसिव्हर असतो. ओके फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय होते अ पर्सन फॉर हुम ॲक्शन इज डन. म्हणजे एखादी ॲक्शन जेव्हा होते ते कोणासाठी घडते. बघा आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण शिकलोच आहोत की माय ग्रँडफादर हॅज टोल्ड मी अ स्टोरी. याच्यामध्ये ॲक्शन कोणासाठी घडली माझ्यासाठी म्हणून मी काय झालो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि त्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं काय रिसीव्ह केलं स्टोरी म्हणून स्टोरी काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर फक्त लक्षात ठेवा जर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आता आपण आणखी काही एक्झाम्पल घेऊन डिरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टबद्दल आणि ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं ते आपण इथं पुढच्या स्लाईडमध्ये शिकणार आहोत. बघा इथं
मी काही एक्झाम्पल दिलेलं आहे. राम प्लेज फुटबॉल. रामने फुटबॉल खेळतो. राम फुटबॉल खेळतो. आता बघा या सेंटेन्समध्ये कोण ॲक्शन परफॉर्म करत आहे? राम. म्हणून इथं राम का झाला? इथं सब्जेक्ट. आणि तो काय खेळत आहे? फुटबॉल. म्हणजे हे ॲक्शन कुणावर अप्लाय होत आहे? म्हणजे खेळण्याची ॲक्शन कोणावर होत आहे? फुटबॉलवरती. म्हणजे तो फुटबॉल खेळत आहे. बरोबर आहे. म्हणून इथं काय झालं? फुटबॉल का झाला? ऑब्जेक्ट झाला. आता बघा हा डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे? तो सरळ ॲक्शनला काय करत आहे? रिसिव्ह करत आहे. आणि जो रिसिव्हर असतो तो काय राहतो? आपला डिरेक्ट ऑब्जेक्ट. आस्क द क्वेश्चन व्हॉट ऑर हुम टू द वर्ब, द आन्सर विल बी युअर डिरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे व्हॉटनं आणि हुमनं जर प्रश्न केला तर आपल्याला काय मिळतो? डिरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. तर हा जर आपला काय बघा इथं आपण व्हॉटनं प्रश्न विचारून बघू. व्हॉट डज द राम प्ले? फुटबॉल. तर हा झाला आपला डिरेक्ट ऑब्जेक्ट. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. एव्हरीबडी लव्ज अर्जुन. यस, हिअर अर्जुन इज अ लव्हिंग पर्सन, सो एव्हरीबडी लव्ज अर्जुन. बघा इथं आपण आणखी हुमनं प्रश्न विचारणार. हुम डज एव्हरीबडी लव? अर्जुन. ते इथं अर्जुन काय झाला? आपला डिरेक्ट ऑब्जेक्ट झाला. कारण की त्यांचं प्रेम कोण रिसिव्ह करत आहे? अर्जुन रिसिव्ह करत आहे. म्हणून हा रिसिव्हर आहे. म्हणून सरळ इथं काय झाला? अर्जुन का झाला? डिरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा व्हॉट इज द, आता इनडिरेक्ट ऑब्जेक्टला आपण थोडंसं डिटेल्समध्ये शिकणार आहोत. व्हॉट इज द इनडिरेक्ट ऑब्जेक्ट? पर्सन फॉर हुम ॲक्शन इज डन. म्हणजे असा व्यक्ती की ज्याच्यासाठी ते ॲक्शन झाली, ज्याच्यासाठी ते ॲक्शन झाली त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. एक नोट इथं लक्षात ठेवा. यू मस्ट हॅव डिरेक्ट ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स इन ऑर्डर टू हॅव अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा जर तुम्हाला एखाद्या सेंटेन्समध्ये इनडिरेक्ट ऑब्जेक्ट जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासोबत डिरेक्ट ऑब्जेक्ट असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कसं? एका सेंटेन्समध्ये जर एकच ऑब्जेक्ट आहे तर तो नेहमी का असतो? डिरेक्ट ऑब्जेक्ट. जर दोन ऑब्जेक्ट जर असतील तर एक असतो डिरेक्ट आणि दुसरा असतो इनडिरेक्ट. म्हणजे हा जो डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे, पण हे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला जर एका सेंटेन्समध्ये एकच ऑब्जेक्ट जर दिसला ना तर नेहमी तो का असतो? डिरेक्ट ऑब्जेक्ट. तो डिरेक्ट ऑब्जेक्ट मग लिव्हिंग थिंग पण होऊ शकतो, नॉन लिव्हिंग थिंग पण होऊ शकतो. ओके. कारण की तो डायरेक्ट काय करतो? ॲक्शनला काय करतो? रिसिव्ह करतो. म्हणून ओके. तर चला बघा काय एक्झाम्पल घेऊन आपण याला आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. श्याम आस्क्स मी अ क्वेश्चन. बघा या सेंटेन्समध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स आहे, म्हणजे मी अँड अ क्वेश्चन. आता आपण कसं फाइंड आउट केलं? आस्क द क्वेश्चन व्हॉट ऑर हुम टू द मेन वर्ब, युअर आन्सर विल बी ऑब्जेक्ट. मला व्हॉटनं प्रश्न केला. व्हॉट आस्क्ड? अ क्वेश्चन. हुम आस्क्ड? मी. बघा काय विचारलं? अ क्वेश्चन. कोणाला विचारलं? मला. ओके. आता याच्यामध्ये जो मी आहे, म्हणजे आता बघा याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत, मी आणि क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे एक आहे डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक आहे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट्स. पण जनरली द थिंग्स आर द डिरेक्ट ऑब्जेक्ट्स. जेव्हा दोन ऑब्जेक्ट जर दिसेल तर जनरली तुम्ही लक्षात ठेवा, जे वस्तू असतात ना, जे नॉन लिव्हिंग थिंग असतात ना, तो असतो हमेशा डिरेक्ट ऑब्जेक्ट्स. आणि जे लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्रोनाऊन, नाऊन, प्रोनाऊन ते असतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर इथं बघा हुमनं प्रश्न केला. हुम डीड श्याम आस्क अ क्वेश्चन? मी. म्हणून हा का झाला आपला इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. बघा व्हॉट डीड द श्याम आस्क टू मी? अ क्वेश्चन. म्हणून हा का झाला डिरेक्ट ऑब्जेक्ट. सरळ समजून घ्यायचं असेल की हे क्रिया कोणासाठी घडली? माझ्यासाठी. आणि मी काय रिसिव्ह केला? अ क्वेश्चन. जो रिसिव्ह करतो, जो ॲक्शनला रिसिव्ह करतो त्याला म्हणतात डिरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हे ॲक्शन कोणासाठी घडली? माझ्यासाठी घडली. कारण की त्याने क्वेश्चन विचारला. कोणासाठी विचारला? माझ्यासाठी विचारला. त्यांनी मला क्वेश्चन विचारला. म्हणजे हे ॲक्शन माझ्याकरिता झालेली आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डेफिनेशन काय म्हणते इनडायरेक्ट ऑब्जेक्टची? की जे असा पर्सन की ज्याच्यासाठी ॲक्शन घडते त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो काय रिसिव्ह करत आहे?
जे काही रिसीव करत आहे त्याला म्हणतो आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आय हॅव गिवन टू अभिजित अ नाईस गिफ्ट ऑन हिज बड्डे पार्टी. इथं बघा, देण्याची ॲक्शन मी दिलं. मी मी हे ॲक्शन कोणासाठी केली? अभिजितसाठी केली. ओके, आणि अभिजितनं काय रिसीव केलं? अ नाईस गिफ्ट. बघा, या सेंटेन्समध्ये अभिजित हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि तुम्ही प्रश्न विचारून पण सुद्धा पहिलेच अगोदर व्हॉट आणि हुमनं प्रश्न विचारायचे. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट्स मिळतात, आणि दोन जर ऑब्जेक्ट्स मिळाले तर एक डिरेक्ट राहते आणि एक इनडायरेक्ट राहते. आणखी तुम्हाला नेहमी सांगतो, वारंवार सांगत आहे की ज्याच्यासाठी ॲक्शन घडत आहे तो असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तो नेहमी नाऊन किंवा प्रोनाऊन, नेहमी तो लिव्हिंग थिंग्स असणार. आणि ॲक्शन जो रिसीव आणि तोच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ज्या गोष्टीला रिसीव करतो त्याला म्हणतो आपण डिरेक्ट ऑब्जेक्ट. बघा, या सेंटेन्समध्ये नाईस गिफ्ट हा झाला डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि अभिजित काय झाला इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, आणखी एक्झाम्पल घेऊ. माय फादर हॅज बॉट मी अ न्यू कार. माझ्या वडिलाने माझ्यासाठी एक नवीन कार विकत घेतली. ओके, याच्यामध्ये ॲक्शन कोण परफॉर्म करत आहे? माझे वडील. हे ॲक्शन कोणावर अप्लाय होत आहे? माझ्यावर. त्यांनी मला काय घेतलं? अ न्यू कार. त्यांनी माझ्यासाठी नवीन कार विकत घेतली. व्हॉट आणि हुमनं आपण इथं प्रश्न करणार. व्हॉट आणि हुमने. इथं व्हॉट आणि हुम. बघा, व्हॉट हॅज माय फादर ब्रॉट अ न्यू कार आणि हुम हॅज माय फादर ब्रॉट अ न्यू कार? मी. बघा, आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स मिळाले. जर दोन ऑब्जेक्ट असेल, एक असतो डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता मी हे ॲक्शन कोणासाठी घडली? म्हणजे माझ्या वडिलाने कोणासाठी कार विकत घेतली? माझ्यासाठी. म्हणून मी काय झालो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि न्यू कारनं काय केलं? तर ॲक्शन रिसीव, म्हणजे रिसिव्हर आहे, म्हणजे तो झाला डिरेक्ट ऑब्जेक्ट्स. जर दोन ऑब्जेक्ट मिळत असेल तर लिव्हिंग थिंग हा नेहमी इनडायरेक्ट राहतो आणि नॉन लिव्हिंग थिंग हा नेहमी काय राहतो? डिरेक्ट ऑब्जेक्ट राहतो. ही ऑलवेज हेल्प मी. इथं बघा, एकच ऑब्जेक्ट आहे, तर तो काय असणार? म्हणजे हुमनं प्रश्न केला, हुम डज ही ऑलवेज हेल्प मी. हा काय झाला? हा डायरेक्ट काय करत आहे? ॲक्शनला रिसीव करत आहे, म्हणून हा काय झाला? डिरेक्ट ऑब्जेक्ट. गीता इन्व्हायटेड हिज फ्रेंड. गीतानं तिच्या फ्रेंडला इन्व्हाइट केलं, आमंत्रण दिलं. इथं हिज फ्रेंड काय झाला? डिरेक्ट ऑब्जेक्ट, कारण की या सेंटेन्समध्ये एकच ऑब्जेक्ट आहे. थँक्यू सो मच.